आणि आता बातमी आहे नांदेडच्या पावसासंदर्भात। नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे अंत्यसंस्कार करणं देखील कठीण होऊन बसलंय। पूर आल्यामुळे नदीतून मोठ्या प्रमाणात ही जोखमीने प्रवास सुरू आहे। अंत्यसंस्कारासाठी पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। नांदेडमध्ये सकाळपासूनच ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला होता आणि त्याचा परिणाम इथल्या जनजीवनावरती झालेला आहे। अंत्यसंस्कार करण्यासाठी सुद्धा पुराच्या पाण्यातून मार्ग काढत पुढे जावं लागतंय आणि हा जीवघेणा प्रवास नांदेडकरांना करावा लागतोय। नांदेड जिल्ह्यात आज पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू झालाय। भिंगोली, भंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी, भादेव यासह परिसरातील अन्य गावांमध्ये देखील पूरस्थिती निर्माण झाली आहे। या आपत्तीमुळे जनजीवन हे पूर्णतः विस्कळीत झालंय। पुरात अडकलेल्यांना एसडीआरएफच्या टीमनं बाहेर काढलंय आणि इतर गावात देखील अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी बचाव कार्य हे सध्या सुरू आहे। तर लेंडी प्रकल्पाचे बॅक वॉटरचं पाणी हे पूर्ण गावामध्ये शिरल्यामुळे 5 ते 6 जण वाहून गेल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक एकबोटे यांनी। पाहूयात। मुखेडमध्ये मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली। त्यानंतर ढगफुटी सदृश्य पाऊस जो आहे तो या मुखेड तालुक्यात झालेला आहे। याचा सर्वाधिक फटका जो आहे तो मुखेड तालुक्यातील हरसनाळसह काही गावांना बसलेला आहे। मी आता उभा आहे हरसनाळ या गावामध्ये, ज्या गावाची लोकसंख्या 1500 आहे आणि लेंडी प्रकल्पाचं जे पाणी आहे ते पाणी जे आहे त्या गावामध्ये शिरलेलं आहे। त्यानंतर याच गावातील 8 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। तसेच 7 जण जे आहेत ते अजूनही पाण्यात अडकल्याची माहिती मिळत आहे। लेंडी धरणाचं जे पाणी आहे ते पाणी पूर्ण या गावामध्ये आलेलं आहे, त्यामुळे शेती पिकांचं देखील इथे मोठं नुकसान झालेलं आहे। हवामान खात्याने आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। ऑरेंजचं रूपांतर कधी पण रेड अलर्ट मध्ये होऊ शकतो, त्यामुळे जर पाऊस जर आज देखील जर बरसत राहिला तर अजून बिकट परिस्थिती उद्भवू शकते। सैन्य दलाला देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। तर नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे, तीही जाणून घेऊयात। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीनं लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। रावणगाव इथं 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकलेत। अडकलेल्यांमधून अत्यंत प्रतिकूल असलेल्या ठिकाणाहून नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे। उर्वरित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। हसनाळ इथं 8 नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे। भासवाडी इथं 20 नागरिक अडकलेत। भिंगेली इथे 40 नागरिक अडकले असून ते सुरक्षित आहेत। 5 नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जातोय, अशी मुख्यमंत्री फडणवीस